नमस्कार मित्रांनो, सुका जवला सगळ्यांचाच आवडता असतो, पण त्याला बनवण्याच्या पद्धती खूप साऱ्या आहेत आणि आपण आज त्याच्यातलीच एक अशी पद्धत घेऊन आलेली आहोत जी सगळ्यांना खूप आवडते. ते म्हणजे वांग्यात बनवलेला जवला. आणि मित्रांनो, वांग्यासोबत जेव्हा जवला बनतो ना तेव्हा त्याची टेस्ट अजून खूप छान होते. तर व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. टाईम न घालवता आपण जाऊया आजच्या रेसिपीकडे. चला बनवूया वांग्यातलं जवला. सर्वात पहिला इकडे सुका जवला घेतलेला आहे, चांगला साफ करून घेतलेला आहे. आता याला चांगल्या पाण्यात धुवून घेतो. त्याच्यानंतर इकडे आपण घेतलेलं आहे वांगी घेतलेले आहेत, मी इकडे कांदा घेतलेला आहे, टॉमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर, मिरची आणि लसूण घेतलेले आहेत. तर आपल्याला इकडे छानपैकी कटिंग करून घ्यायचं आहे. हे सगळं छानपैकी मी कटिंग करून घेतलेलं आहे. टॉमॅटो बारीक कटिंग केलेलं आहे, वांग्या पण हे बघा नॉर्मल साईजमध्ये थोडं बारीक कटिंग केलेलं आहे. मिरची आणि लसूणचं वाटण, कोथिंबीरसुद्धा बारीक केलेली आहे आणि कांदासुद्धा चॉप करून घेतलेला चांगला बारीक. आता आपण इकडे चांगला जवला धुवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात. हा बघा एकदम छान थोडा सुकवला आहे आपण यात, कारण जास्त पाणी असेल आणि चिकट झाला ना तर तो चिटकून राहील आणि मग तेवढी मजा नाही येणार. तर आपण इकडे तवा घेतलेला आहे, गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यावर तेल घेऊया. तेल मी जास्त नाही घेणार आहे, थोडंसं तेल घेणार आहे. तेल चांगलं कळल्यानंतर आपण मिरची आणि लसूणचं जे वाटण केलेलं आहे ते आपण याच्यावर टाकूया. चांगलं मिरची लसूणचं वाटण आपण टाकलेलं आहे. आता त्याला चांगलं थोडं कडेपर्यंत चांगलं त्याला असं परतत राहा. मिरची आणि लसूणचा चांगला स्मेल यायला सुरू झाला की मग आपण याच्यावर कांदा टाकणार आहोत. आता आपण इकडे कांदा घालून घेऊया. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. तुम्ही जेवढा कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतत राहतील ना तेवढीच अजून भाजीला चव जास्त चांगली येईल. कांद्याला छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो टाकूया, कारण आपल्याला टॉमॅटोसुद्धा शिजवणं खूप गरजेचं आहे. म्हणून टॉमॅटो आपण पहिला टाकून घेऊया. त्याला थोडंसं आपल्याला चांगलं शिजवायचं आहे. छान परतून घेऊया आपण टॉमॅटोसुद्धा. टॉमॅटो आणि कांदा सेम शिजला पाहिजे एवढं आपल्याला टॉमॅटो परतत राहायचं आहे, चांगलं शिजवून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आता आपण इकडे मसाले टाकून घेऊया. सगळ्यात पहिला लाल मसाला, जो घरचा मसाला आहे बनवलेला आपण, तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकलेली आहे. थोडीशी आपण हळद टाकूया. आणि मीठ चवीनुसार आपण टाकणार आहोत इकडे. जर तुमच्याकडे जवल्याची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही मीठ थोडं जास्त टाका. इकडे मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. आता चांगलं परतून घेऊया. मसाले मीठ सगळं एकदम छान मिक्स झालं पाहिजे, म्हणजे एका साईडलाच नाही राहिलं पाहिजे. असं आपण चांगलं परतून घेऊन त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. आत्ता आपण याच्यामध्ये वांगं टाकूया, कारण आपण जवला टाकण्याच्या पहिला वांगं टाकून थोडंसं वांगं शिजवून घेऊया, कारण जवला लगेच रेडी होतो, त्याला शिजवायला टाईम नाही लागत.
तर इकडे वांगा कटिंग केलेलं आपण चांगलं टाकून घेऊया. आणि सोबत आता आपण इकडे जवलासुद्धा टाकून घेऊया. तर जवला आपण थोडा चांगला सुकवून घेतलेला आहे, नाही तर तो एकदम जाड असता. आता आपण याला चांगलं परतून घेऊया. जेवढं जास्त परतता येईल तेवढं चांगलं बनेल, म्हणून कंटाळा करू नका. जास्तीत जास्त चांगलं परतून घ्या. चांगलं मिक्स होऊ द्या. सगळे मसाले वगैरे चांगले जवल्याला मिक्स झाल्यावरच त्याची टेस्ट पण अजून छान होईल. आता आपलं छान परतून झालेलं आहे. आता आपल्याला याला चांगलं वाफेवर शिजत ठेवायचं आहे. गॅस मी स्लो केलेला आहे. आता इकडे आपण याच्यावर चांगलंपैकी असं झाकण ठेवून त्याला चांगलं शिजवत ठेवूया. 5 ते 10 मिनटासाठी ठेवून देऊ आपण. 5 ते 10 मिनटं झालेली आहेत आणि आपला जवला इकडे चांगला शिजलेला आहे. आपण याला परत चांगलं परतून घेऊया, म्हणजे खालचा जो जवला आहे तो वर येईल आणि वरचा खाली जाईल, म्हणजे खालती वरती दोन्ही साईडला चांगलं शिजेल. तर फायनली आपला जवला इकडे रेडी झालेला आहे आणि तुम्हाला सांगतो खाण्यासाठी खूप मजा येणार आहे. आता आपण याच्यावर सगळ्यात मेन कोथिंबीर टाकणार आहोत. मी बारीक कटिंग करून घेतलेली आहे कोथिंबीर आणि छानपैकी आता मी याच्यावर टाकून घेतो. आणि मी थोडंसं आता टेस्टसाठी काढतो आहे. तर आपण थोडासा जवला घेतलेला की टेस्ट करण्यासाठी. वरतून मस्त कोथिंबीर टाकतो आहे. 2 चपात्या घेतलेल्या आहेत. सोबत लिंबू कापून घेतलेला आहे आणि मस्तपैकी कांदा घेणार आहे सोबत. तर मित्रांनो टेस्ट करूया आपण जवला. त्याच्या आधी मस्त लिंबू पिळून घेतलेला आहे. मस्त एक चपातीचा तुकडा तोडतो आणि सोबत कांद्याची एक फोड घेतो आणि मस्त आनंदाने खातो. मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय बाय.